आलेली नव्हती. आणि मग ती कधी आली? ज्या वेळेला सद्गुरूंची शरणागती केली, अनुगृहीत झाले आणि मग तदनंतर नामदेवरायांच्या जीवनामध्ये हा कायापलट झाला. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे ना, तिथपर्यंत आपण स्वतःच्या बलावरती जाऊन पोहोचत नाही. कुणीतरी आपल्याला तिथपर्यंत नेणारं पाहिजे. मग ते कोण आहेत? तर मग ते आहेत साधू, ते आहेत संत, ते आहेत सद्गुरू, अर्थात ते आहेत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई. हे आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे आहेत. म्हणून ज्ञानोबारायांचा आश्रित व्हावं, म्हणून ज्ञानोबारायांना ऐकावं, म्हणून त्यांची शरणागती करणं हे सर्वप्रथम तुमचं माझं कार्य आहे, कर्तव्य आहे. आणि असे हे महात्मे ज्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या माझ्या प्रती करुणा उत्पन्न झाली, दया उत्पन्न झाली आणि त्याचा परिणाम की ते संत म्हणून या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले. पण कसं जीवन जगत आहेत? उत्तर प्राप्त झालं, दारिद्र्याचं जीवन जगत आहे. आणि ज्ञानोबारायांच्या जीवन जगण्याचा ज्या वेळेला नामदेवरायांनी खुलासा केला, पाहिलं की जे ज्ञानाचे राजे आहेत त्यांच्या पर्णकुटीमध्ये किती वैभव आहे, त्यावेळेला नामदेवरायांच्या लक्षात आलं, पर्णकुटीमध्ये तर काहीच नाही. स्वयंपाकासाठी एक भांड आहे, एक परळ आहे, पाणी साठवण्यासाठी एक मडकं आहे, अंगावरती जर का पाहिलं तर जुनी वस्त्र आहे, जणू काही चिंध्याच यांनी गुंढाळलेल्या आहेत. घरामध्ये ना धन आहे, ना धान्य आहे, ना कपडा लत्ता आहे, काहीच नाही. पण ज्ञानोबारायांच्या घरामध्ये एक होतं आणि त्याला म्हणतात अक्षर, त्याला म्हणतात अक्षर ब्रह्म. असं ब्रह्म नामदेवरायांच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या घरामध्ये होतं. अक्षर ब्रह्म म्हणजे ग्रंथामध्ये भगवंतांनी, ऋषी मुनींनी, साधू संतांनी जी अक्षरं ग्रथित केलेली आहेत, साधू संतांच्या, भगवंतांच्या, ऋषी मुनींच्या मुखामधून निघालेली अक्षरं ही सामान्य अक्षरं नसतात, तर ते अक्षर ब्रह्म असतं. अक्षराच्या रूपाने ते ब्रह्म ऋषी मुनींनी तुमच्या माझ्यासाठी ग्रथित करून ठेवलेलं आहे आणि त्या ब्रह्माचं संकलन हे या संतांच्या घरामध्ये आहे. म्हणून आज ते संत आहेत आणि म्हणून आज तुम्ही मी सामान्य मनुष्य आहोत. आपल्याकडे कशाचं वैभव आहे? आपल्याकडे कपड्या लत्त्याचं वैभव आहे, आपल्याकडे धनाचं वैभव आहे, आपल्याकडे धान्याचं वैभव आहे, आपल्याकडे भांड्या कुंड्यांचं वैभव आहे, आपल्याकडे बंगला, गाडी, घर, शेती, वाडी यांचं वैभव आहे. पण संतांच्या घरी कशाचं वैभव आहे? संतांच्या घरी कोणतं धन आहे? तर याचं उत्तर दान करताना नाथ महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने, शब्दाचीच रत्ने यत्ने करू. आमच्या घरी काय आहे माहीत आहे का? आमच्या घरी केवळ शब्दांचं धन आहे. आणि असे शब्द जे सामान्य नाहीत, तर ते ऋषी मुनींच्या मुखामधून निघालेली शब्द आहेत. असं वैभव आहे आमच्या घरामध्ये. आणि म्हणून आज तुमच्या माझ्यासाठी ते श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय झालेले आहेत. जरी त्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असलं तरी सुद्धा आज संपूर्ण जगत तुकोबारायांना काय म्हणून संबोधतं? तर उत्तर प्राप्त झालं, श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय. त्यांच्याकडे कपड्या लत्त्याचं धन नाही, त्यांच्याकडे धन आहे ते ज्ञानाचं धन आहे, त्यांच्याकडे धन आहे ते सेवेचं धन आहे, त्यांच्याकडे धन आहे ते भक्तीचं धन आहे. म्हणून तुमच्या माझ्यापेक्षा लाख पटीनं तेच श्रीमंत आहेत, तेच श्रेष्ठ आहेत आणि तेच वंदनीय आहेत. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा
असे हे वैभवशाली असणारे ज्ञानोबाराय, पण घरामध्ये जर का पाहिलं, पर्णकुटीमध्ये पाहिलं तर कोणतंच साधन नाही. आणि हे नामदेवरायांनी पाहिलं आणि लक्षात आलं की माझ्या सद्गुरूंनी किती हाल अपेष्टा सहन केला, किती त्रास सहन केला. कोरांना घरामध्ये प्राप्त होत होतं आणि मग जेवढं काही कोरांना प्राप्त होईल त्याचाच स्वयंपाक मुक्ताबाई करायच्या आणि मग हे चारही भावंड प्रसाद सेवन करायचे. आणि एक दिवस जणू काही भगवंतांची कृपा झाली आणि संक्रांतीचा सण होता. निवृत्तीनाथ कोरांना मागण्यासाठी एका सद्गृहस्थाच्या घराबाहेर येऊन पोहोचले आणि जणू काही त्या भाविकाला सद्बुद्धी प्राप्त झाली आणि त्याने विचार केला की आज सण आहे, आज ज्या पद्धतीनं आपण गोडाधोडाचा स्वयंपाक करून खाणार आहोत त्याच पद्धतीनं या लेकरांच्या मुखामध्ये सुद्धा काहीतरी गोड पदार्थ जावेत. म्हणून विचार केला आणि आज निवृत्तीनाथांच्या झोळीमध्ये हरभऱ्याची डाळ, गूळ, तुपासारखे पदार्थ येऊन पडले. निवृत्तीनाथांनी विचार केला आज कधी नव्हे ते गुळ तुपासारखे पदार्थ झोळीमध्ये आलेले आहेत. घरी येऊन पोहोचले, मुक्ताबाईला सांगितलं, म्हटले मुक्ता आज भगवंतांच्या कृपेने गुळ तुपासारखे पदार्थ आलेले आहेत, मला आज मांडे खायची इच्छा झाली आहे. खूप दिवस झाले आपण मांडे खाल्ले नाही. मीच नाही तू तरी कुठं मांडे खाल्लेस ग. ज्ञानासुद्धा तसाच आहे, सोपानासुद्धा तसाच आहे, आज मांडे कर. मुक्ताबाईला खूप आनंद झाला, कारण आज कधी नव्हे ते माझ्या दादाने माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे, काहीतरी इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आज जर का माझ्या दादाने माझ्याकडे मांडे खाण्याची इच्छा व्यक्त केली ना तर मी माझ्या दादासाठी नक्कीच मांडे तयार करून दे. म्हटले दादा काही चिंता करू नका, मी आत्ताच आले. आणि असं म्हणून मुक्ताबाई धावत धावत कुंभारवाड्यामध्ये येऊन पोहोचल्या. कुंभारदादांकडे गेल्या आणि कुंभारदादांना म्हटले कुंभारदादा मला एक खापर देता का. कुंभारदादा म्हणायला लागले मुक्ता आज कशासाठी खापर पाहिजे ग. अहो दादा आज माझ्या दादांना मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे. आज कधी नव्हे ते माझ्या दादाने माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि मांडे करण्यासाठी खापर लागतं ना, म्हणून मला खापर हवं आहे. कुंभारदादांनी एक उत्तम खापर शोधलं आणि मुक्ताबाईच्या हातामध्ये दिलं आणि मुक्ताबाई गावामधून जायला लागल्या. एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती विसोबा चाटी नावाचा एक विद्वान येऊन पोहोचला. त्याने पाहिलं ही कार्टी आज ही मुक्ता आज मला परत डोळ्याला दिसली. सहन झालं नाही, तिच्याजवळ जाऊन पोहोचले, तिला थांबवलं. म्हटले मुक्ता कुठं निघालेली आहेस. म्हटले बाबा मी आमच्या पर्णकुटीमध्ये चाललेली आहे. आणि हे हातामध्ये काय आहे ग तुझ्या. बाबा हे खापर आहे आणि तुमच्यासारख्या कार्ट्यांना खापराची कधीपासून आवश्यकता पडली. अहो बाबा आज माझ्या दादांनी माझ्याकडे मांडे खाण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या दादांना मला मांडे खाऊ घालायचे आहेत ना, म्हणून मांडे भाजण्यासाठी मला खापर हवा आहे. हे ऐकल्याबरोबर त्याला सहन झालं नाही आणि तो म्हणायला लागला तुमच्यासारख्या चांडाळांना कधीपासून गोडधोड खाण्याचे डोहाळे लागले. तुमची जागा तुम्हाला माहीत नाही का. जे काही प्राप्त होत आहे, जसं प्राप्त होत आहे त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा, तर अशी काय गोडधोड खाण्याची सवय लागली म्हणे. दे म्हणे हातामध्ये ते खापर. आणि असं म्हटल्याबरोबर मुक्ताबाईच्या हातामधून खापर हिसकावून घेतलं आणि जमिनीवरती आदळल्यावरती खापर फुटून गेलं. मुक्ताबाई काहीच बोलल्या नाही. मुक्ताबाई तिथून निघाल्या. तो म्हणायला लागला, म्हटले आता कुठं चाललीस. म्हटले बाबा हे खापर फुटलं ना, आता मी दुसरं खापर घेऊन येते. आता मात्र ते सुद्धा सहन झालं नाही विद्वानाला आणि म्हणायला लागला पाहतोच की आता कशा पद्धतीनं तो कुंभार तुझ्या हातामध्ये खापर दे. मुक्ताबाई पुढं चालत आहेत. विसोबासाठी मागे मागे मुक्ताबाईच्या चालत आहेत. मुक्ताबाई पुन्हा कुंभारवाड्यामध्ये येऊन पोहोचल्या. पुन्हा विनंती केली. म्हटले कुंभार दादा अजून एक खापर देता का हो.
कुंभारदादांनी एक खापर पाहिलं, मुक्ताबाईच्या हातामध्ये देणार एवढ्या वेळामध्ये लक्ष गेलं की पाठीमागे विसोबा चाटी उभा आहे. प्रतिष्ठित आहे, विद्वान आहे, पण एवढं सारं काही असून सुद्धा कर्मठ होता. आणि विसोबासाठी आता म्हणायला लागला, म्हटले खबरदार, तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे ते? खबरदार, जर का या मुक्ताला पुन्हा खापर दिलं तर तुमचं माझ्याकडे देणं लागतं, याची जाणीव असू द्या. तुम्ही जर का मुक्ताला खापर दिलं तर आजपासून तुमच्याकडून आम्ही भांडी घेणं बंद करून टाकू. आणि ज्यावेळेला हे ऐकलं त्यावेळेला कुंभारदादांना सुद्धा भीती वाटली, नाईलाज झाला. म्हटले मुक्ता, मी तुला खापर नाही देऊ शकत. मुक्ताबाई तिथून निघाल्या. सहन झालं नाही, नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. धावत धावत रस्त्यांवरून चालत असताना एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबाराय दिसले. ज्ञानोबारायांनी पाहिलं, मुक्ता धावती आहे, नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. मुक्ताबाई जवळ जाऊन पोहोचले आणि म्हणतात, मुक्ता, अगं काय झालं ग रडायला? अगं मुक्ता, कालपर्यंत तूच तर मला ब्रह्मज्ञानाच्या गप्पा सांगत होती, गोष्टी सांगत होती, उपदेश करत होती, आणि आज तुझ्याच नेत्रांमधून अश्रू वाहते आहे. त्यावेळेला मुक्ताबाई म्हणायला लागल्या, म्हटले दादा, पहा, समाजानं किती जरी आपला अपमान केला तरी त्याचं दुःख मला कधीच झालं नाही आणि त्या गोष्टीचा त्रास सुद्धा कधीच वाटला नाही. पण आज आपल्या दादाने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, दादाला आज मांडे खायचे आहे. आतापर्यंत कधीच आपल्या दादाने आपल्याकडे काहीच मागितलं नाही. आज प्रथमतः दादाने काहीतरी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मी माझ्या दादांची इच्छा पूर्ण करू शकत नाही ना, याचं दुःख मला होत आहे. मुक्ताबाईनं सारा प्रसंग वर्णन करून सांगितला. ज्ञानोबारायांना घट्ट मिठी मारली आणि लहान लेकरासारखं रुदन करत आहे. ज्ञानोबारायांना हे सहन झालं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता, मी आपल्या दादाची इच्छा पूर्ण करेन, तू काही चिंता करू नको. आपल्या दादाला आज मांडे खायचे आहेत ना, आपले दादा आनंदाने आज मांडे खातील, पण तू रडू नको. मुक्ता, तू माझी आई आहेस ग, आणि मी माझ्या आईला रडताना कसं पाहू शकेल का? तू रडू नकोस, तू स्वतःला सावर, मी आहे ना, तू चिंता करू नको. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईच्या हाताला धरलं आणि दोघंही जण पर्णकुटीमध्ये येऊन पोहोचले. ज्ञानोबारायांनी सांगितलं, मुक्ता, तू मांड्याची सारी तयारी कर. मुक्ताबाईनं सारी तयारी केली आणि मुक्ताबाईकडे विसोबा साट्याचं लक्ष होतं आणि विचार करायला लागला की आज हिच्या हातून मी खापर काढून घेतलेला आहे, आता पाहूच ही चारही भावंड कशा पद्धतीनं मांडे करतील आणि सण साजरा करतील. मनामध्ये रुखरुख होती, द्वेष होता. आणि म्हणून मुक्ताबाईच्या पाठीमागे विसोबा चाटी सुद्धा बेटावरती येऊन पोहोचला आणि पर्णकुटीच्या मागे लपून बसलेला. आणि खिडकीमधून आतमध्ये डोकावून पाहतो तर लक्षात आलं, मुक्ताबाईनं तर मांड्याची सारी तयारी केली. आणि मुक्ताबाई म्हणते, दादा, अरे हे मांडे कसे भाजायचे? आणि एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबारायांनी ध्यान आरंभ करून दिलं आणि योग साधनेच्या बळावरती ज्ञानोबारायांनी आपलं संपूर्ण शरीर तप्त करून घेतलेलं आहे. जसंच ज्ञानोबारायांनी नेत्र उघडले, वर्णन असं आलं की जणू काही ज्ञानोबारायांच्या नेत्रांमधून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, एवढे लालबुंद नेत्र ज्ञानोबारायांचे झाले. संपूर्ण शरीर तप्त करून घेतलं आणि आता मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ता, माझ्या पाठीवरती मांडे टाक आणि भाजून घे. मुक्ताबाईला ज्ञानोबारायांचं सामर्थ्य माहीत होतं. मुक्ताबाईनं मांडा तयार केला आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवरती टाकला आणि टाकल्याबरोबर जशा पद्धतीनं योग्य मांडा तयार व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं तो मांडा तयार झाला. आणि ज्ञानोबारायांच्या सामर्थ्यावरती मुक्ताबाईनं सारे मांडे भाजून घेतलेले आहेत. ज्ञानोबारायांनी पुन्हा एक वेळेला स्वतःला शांत केलं आणि आता चारही भावंड प्रसाद सेवन करण्यासाठी विराजमान झाले. निवृत्तीनाथांच्या ताटामध्ये मांडा येऊन पडला
निवृत्तीनाथांनी प्रथमतः गोपालकृष्णांना नैवेद्य समर्पित केला, अर्पित केला आणि तदनंतर निवृत्तीनाथांनी आपल्या मुखामध्ये एक घास खाल्ल्याबरोबर नाथ म्हणायला लागले, म्हटले, मुक्ता, अगं किती उत्तम मांडा केला असतो. तुला माहितीये, मी बालपणी आपल्या आईच्या हातून प्रथमतः आणि अंतिमतः मांडा खाल्ला होता आणि त्याच्यानंतर आजच जणू काही असं वाटतं की आपल्या आईनंच मांडा तयार केलेला आहे. अगदी तिच्यासारखाच तू मांडा तयार केला, खूप उत्तम तयार केला. मुक्ताबाईनं हे कौतुक ऐकलं, प्रसन्न झाला. मुक्ताबाईनं एक घास मोडला आणि म्हणतात, दादा, आता आई तुला खाऊ घालेल बरं. आणि आपल्या हातामध्ये घास घेतला आणि निवृत्तीनाथांच्या मुखामध्ये टाकला. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. पुन्हा एक वेळेला आईची, वडिलांची आठवण झाली. नेत्रांमध्ये अश्रू दाटून आले, पण स्वतःला सावरलं. मला रडता येणार नाही, कारण मी वडील आहे. पुन्हा आपलं लक्ष विचलित केलं. ज्ञानोबारायांनी एक घास उचलला, निवृत्तीनाथांच्या मुखामध्ये टाकला. सोपानदेवांनी एक घास उचलला, निवृत्तीनाथांच्या मुखामध्ये टाकला. आणि मग तदनंतर ही चारही भावंड एकमेकांना आपल्या हाताने घास खाऊ घालत आहेत. आणि हा प्रसंग पाहिला पर्णकुटीच्या बाहेर उभा असलेल्या विसोबा चाटी यांनी. आणि ज्या वेळेला ज्ञानोबारायांचा हा चमत्कार पाहिला, हा पराक्रम पाहिला, हे सामर्थ्य पाहिलं, त्यावेळेला मात्र उपरती प्राप्त झाली, पश्चाताप व्हायला लागला. आणि धावत धावत पर्णकुटीचं दार उघडलं आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर ज्ञानोबारायांच्या ताटामध्ये हात घालणार एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबारायांनी आपलं ताट आपल्या पाठीमागे लपवून ठेवलं. विसोबांना हे सहन झालं नाही. ज्ञानोबारायांना बाजूला केलं, ते ताट आपल्या हातामध्ये घेतलं आणि जणू काही एखादा पिशाच, एखादं भूत प्रसाद सेवन करतो, जेवण करतो, त्या पद्धतीनं विसोबा चाटींनी ज्ञानोबारायांच्या ताटामध्ये असलेलं उष्टान्न खाण्यासाठी आरंभ केला. आणि हे पाहिल्याबरोबर मुक्ताबाई म्हणायला लागली, म्हटले, का रे विसोबा, असा खेचरासारखा काय खातो आहेस, असा भूतासारखा काय खातो आहेस, जरा शांततेनं खा. आणि आता मात्र विसोबा चाटी हे सावध झाले. ज्ञानोबारायांच्या चरणावरती लोटांगण घेतलं, मुक्ताबाईच्या चरणावरती लोटांगण घेतलं. निवृत्तीनाथांची क्षमा याचना आणि मग विसोबासाठी प्रार्थना करायला लागले, क्षमा करा, आपण असिद्ध आहात, आपण अवतारी पुरुष आहात, हे साऱ्या जगानं आम्हाला ओरडून सांगितलं, पण तरीसुद्धा आमचा विश्वास बसला ना. पण आज स्वतःच्या नेत्राने हा ज्ञानोबारायांचा चमत्कार पाहिला, त्यांचं सामर्थ्य पाहिलं आणि आता एक खात्री झाली की आपण खरंच अवतारी महात्मे आहात, सिद्ध महात्मे आहात, जणू काही साक्षात भगवंतांचे अवतार आहात.
आणि प्रार्थना केली ज्ञानोबारायांना. म्हटले, ज्ञानोबाराय, आता मला आपला शिष्य करून घ्या, अनुगृहीत करून घ्या. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात की आपले गुरु मुक्ताबाई आहे. आणि मग ज्या वेळेला विसोबासाठींनी मुक्ताबाईला प्रार्थना केली, विनंती केली, त्यावेळेला मुक्ताबाईनं विसोबासाठींना उपदेश केला, बोधदान केला, अनुगृहीत केलं. आणि तदनंतर विसोबासाठींचं नाव हे विसोबा खेचर असं पडलं. खेचर अर्थात भूत, पिशाच. जणू काही एखाद्या पिशाच्यासारखंच विसोबा ज्ञानोबारायांच्या ताटामधलं उष्टान्न सेवन करत होता. आणि मग त्यामुळे मुक्ताबाईनं हे नाव दान केलं की आपण विसोबा खेचर आहात. काही चरित्रकार असं वर्णन करतात की विसोबा खेचरांचे गुरु हे ज्ञानोबाराय आहेत. आणि काही साहित्यकार, काही चरित्रकार असं वर्णन करतात की ज्ञानोबारायां विसोबा खेचरांचे गुरु हे मुक्ताबाई आहे. आणि ज्या वेळेला नाथांचा अभंग तुम्ही मी पाहू, त्यावेळेला संतांच्या अभंगाचा जर का तुम्ही मी बोध घेतला, अभ्यास केला, तर लक्षात येईल की संतांनी सुद्धा हा बोध दान केलेला आहे. हे सूत्र या ठिकाणावरती सांगितलेलं आहे की मुक्ताबाईनंच खेचरांना उपदेश केलेला आहे. मुक्ताबाईनं बोध खेचरासी केला, तेने नाम याला बोध इले. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. मुक्ताबाई गुरु आहे विसोबा खेचरांचे. मुक्ताबाई गुरु आहे चांगदेव महाराजांचे. आणि मग ज्या वेळेला नामदेवराय पुढे चालून विसोबा खेचरांची शरणागती करतील, त्यावेळेला नामदेवरायांचे सुद्धा गुरु आहेत मुक्ताबाई. अर्थात लक्षात घ्या, गुरु मुक्ताबाई असो किंवा ज्ञानोबाराय असो, पण संप्रदाय तर एक आहे, तत्वज्ञान तर एक आहे, उपदेश हा एक आहे. त्यामुळे मुक्ताबाईचे अनुगृहीत असो किंवा ज्ञानोबारायांचे अनुगृहीत असो किंवा निवृत्तीनाथांचे अनुगृहीत असो, जो बोध आहे तो एक आहे, जे तत्वज्ञान आहे ते एक आहे, आणि जो मंत्र आहे तो सुद्धा एक आहे. आणि अशा पद्धतीनं मग विसोबा चाटींमध्ये परिवर्तन घडवून आलं, उपरती प्राप्त झाली. आणि ज्या वेळेला गावामध्ये ही वार्ता जाऊन पोहोचली की विसोबा चाटींसारखा विद्वान, कर्मठ, की जो या चारही भावंडांचा अतिद्वेष करत होता, अशा विसोबा चाटीनं ज्ञानोबारायांच्या पात्रामध्ये असलेलं मिष्टान्न सेवन केलेलं आहे. अर्थात आता आपल्याला सुद्धा या चारही भावंडांना पंक्ती पावन करण्यास काही हरकत नाही. कारण जो कर्मठ होता, ज्याला शास्त्राचं पूर्णपणे ज्ञान होतं किंवा अहंकार झालेला होता, अशा शास्त्रीकडून जर का हे कृत्य घडलेलं आहे, तर नक्कीच याचा अर्थ ही चारही भावंड अस्पृश्य नाहीत, चांडाळ नाहीत, पापी नाहीत, तर ज्या पद्धतीनं आम्ही ऐकलं त्या पद्धतीनं ही सिद्ध आहेत. आणि या प्रसंगानंतर मग या चारही भावंडांचा जय जयकार उदो उदो या संपूर्ण आळंदी क्षेत्रामध्ये व्हायला लागला. साऱ्यांनी मग ज्ञानोबारायांना आपल्या घरी बोलवायला लागले, पंक्ती पावन करायला लागले, ज्ञानोबारायांच्या हातून प्रसाद घ्यायला लागले, ज्ञानोबारायांचा आशीर्वाद ग्रहण करायला लागले. आणि मग सारेजण ज्ञानोबारायांचे भक्त होऊन गेले, भाविक होऊन गेले. या ठिकाणावरती मुक्ताबाईनं विसोबा खेचरांना उपदेश दान केला आणि आज्ञा केली. म्हटले, जो उपदेश दान केलेला आहे ना, जो बोध दिलेला आहे ना, त्याची साधना करण्यासाठी आपण या ठिकाणावरती राहू नका, तर आपण औंढा या क्षेत्रावरती जाऊन राहा आणि तिथं आपली साधना करा आणि उर्वरित राहिलेलं संपूर्ण जीवन त्याच ठिकाणावरती व्यतीत करा. आपल्या सद्गुरूंचा हा आदेश प्राप्त झाला आणि मग विसोबा खेचर त्या ठिकाणावरून निघून गेले. सर्व संग परित्याग केला, गृहदारा प्रपंचाचा त्याग केला आणि अखंड साधना करण्यासाठी औंढा क्षेत्रावरती येऊन निवास करायला लागला. अशा पद्धतीनं या चारही भावंडांनी पुन्हा एक वेळेला आपलं सामर्थ्य, आपली लीला या मृत्यूलोकामध्ये दाखवली. कुणासाठी केलं यांनी हे? ज्यांनी त्रास दिला त्यांच्याचसाठी केलं.
ज्यांनी ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये